ते भाई एक्सपायर झालेले म्हणजे तुम्हाला दाखवतो मी 2. हां, याच्यावरती लिहिले नॉट फॉर सेल. 2021ची मॅन्युफॅक्चरिंग आणि 2024 हे एक्सपायर झालं आहे. आणि हे दुसरं पण याच्यावरती थोडासा आता हे पण 2021 हे पण मॅन्युफॅक्चरिंग. याच्यावरती लिहिले बेस्ट बिफोर 3 इयर्स. 22, 23, 24 हे पण एक्सपायर झालेले आणि एक्सपायर होऊन ह्या दोन्हींना 2 वर्ष झालेत. आता 2026 आहे आणि हे मला 2 गिफ्ट भेटलेले आहेत. आता ज्यांनी कोणी दिले ते मला पण माहिती नाही कोण दिले. मॅडमने दिले, सरने दिले, मित्राने दिले. कोण दिले मला नाही माहिती. मित्र तर देणार नाही कारण मित्रांना म्हणजे आमचं माहिती आहे आम्हाला कोणाची नावं आली होती, काय आलं होतं. मित्रांमध्ये चर्चा होती. मित्रांनी तर नाही दिलेलं, पण ज्यांनी कोणी दिले भाई त्यांनी का दिले माहिती नाही मला. एक्सपायर झालेलं म्हणजे मार्करने हे खोडलं होतं, असंच नव्हतं. मार्करने हे खोडलं होतं. मग आपल्याला जरा ट्रिक्स माहिती आहेत. हे सॅनिटायझर असं मार्करवरती असं स्प्रे केलं की ते टिश्यूने असं थोडंसं पुसलं की दिसून जातं. तर भाई मी असंच म्हणलं काय खोडले बघावं म्हणलं. किंमत खोडले असं काय, किती रुपयाचं बाबा महागडं दिले की काय म्हणून बघावं म्हणलं. तर खोडल्यावर आपल्याला कळलं की भाई एक्सपायर झालेलं आहे आणि नॉट फॉर सेल वालं होतं. म्हणजे टेस्टसाठी इथे लिहिले टेस्टसाठी ठेवलं होतं फक्त. हे नॉट फॉर सेल. आणि भाई हे मला गिफ्ट म्हणून भेटले. आता मी याच्यावर हसू की काय करू मला काय कळणार. थोडस खटकलं भाई मला नाही का. नसतं दिले तरी चाललं असतं भाई. हे 2 एक डायरी किंवा काय एवढं दिलं असतं तरी चाललं. म्हणजे कशासाठी दिलंय, जास्त दिसावं म्हणून, गिफ्ट जास्त दिसावं म्हणून दिलंय का, कशासाठी दिलंय म्हणजे काय कळलं मला नाही का. असं माहिती असलं तर आपण काय केलं असतं आहे की नाही. माहिती असलं तरी काय केलं असतं तर सरळ बोलू शकता आपण. म्हणजे चुकीच्या तुमची गिफ्ट जी आहे ते चुकीच्या माणसाकडे आली, एका युट्यूबरकडे आली. त्यामुळे आपण आता व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला थोडंसं वाईट वाटलं तर सॉरी. मी व्हिडिओ बनवतो कारण मला थोडंसं वाईट वाटलं, थोडंसं, जास्ती नाही. जास्ती मनावर नाही घेत आपण. आधीच आपल्याला पिंपलचा त्रास आहे, वाडे जात नाही त्या तोंडावरच्या. हे स्प्रे ब्रे असा मारा गेलो चुकून तोंडाव बिनाव लागला स्किनला. आणि काय ते आय पिक्चर मधला हिरो व्हायचो मी असं नाही का. आय पिक्चर बघितला असेल